की राजू शेट्टी यांनीच त्याला वाचा फोडली, कारण त्यांना अप्रोच झाले होते अंबानींचे लोक की आम्हाला हत्तीण पाहिजे ही. त्यांना का पाहिजे, तर वनतारामध्ये माणसाळलेलीच हत्तीण त्यांना पाहिजे होती किंवा हत्ती पाहिजे होता. कर्नाटकातील तो कुत्रा, मग त्यातला एखादा वाईल्ड हत्ती घेऊन जावा ना त्यांनी. तर वनताराच्या लोकांना वाटते की हत्तीला जखमा झाल्यात, त्याला काही त्रास होऊ नये, ते काही फक्त कबुतराला द्या म्हणत नाहीत, कुठल्याही प्राण्याच्या विरुद्ध काही करू नये. आणि म्हणून तर तिकडे अंबानींच्या कॉन्टेक्समध्ये हत्तीणीच्या संदर्भात पेटाचे लोक एंटर झाले. तर त्या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना काय ट्रीटमेंट मिळते आणि एकनाथ शिंदेना काय मिळते हे आपल्याला बघावं लागेल. आणि ते आपण जरी तिथे आत नसलो कुठेही तरी सुद्धा आपल्याला हे अगदी आपल्या ऑडियन्सला सहज आठवेल की ज्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचा अलायन्स होता, 95ला सत्तेवर आले तेव्हापासून, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाला हिणवायचे कमळी म्हणून. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या आठवडाभरामध्ये ज्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यातल्या काही घडामोडींवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्या घडामोडी सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेतच, परंतु महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या संदर्भामध्ये सुद्धा महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे त्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये एक आहे ती कोल्हापूरची जी हत्तीण आहे, म्हणजे नांदणी या गावच्या मठामधली जी हत्तीण आहे, तिचं नाव महादेवी आहे, तिला माधुरी देखील असं म्हणतात. ती वनतारामध्ये पाठवण्याचा कोर्टाचा आदेश होता, त्याच्यावरून मोठं रामायण चालू आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय जो आहे तो मुंबई आणि परिसरामध्ये जे कबूतरखाने माणसाने निर्माण केलेले आहेत, कबुतरांना दाणे खायला घालून स्वतःवरती जे आरोग्यविषयक संकट ओढवून घेतलेलं आहे, अशा पद्धतीच्या विषयावरती मुंबई महापालिकेने बंदी घातली. ती हायकोर्टाने कायम ठेवली आणि त्याच्यानंतर जैन समाज पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरला. त्याच्यानंतर सगळा जो राजकारणाचा विषय त्याच्यामधला झाला तो एक विषय आहे. दुसरा विषय आहे माजी मुख्यमंत्री, दोन्ही माजी मुख्यमंत्री, एक एकनाथ शिंदे, दुसरे उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत. दिल्लीला जाऊन ते नेमकं काय करत आहेत हा विषय सगळ्यांनाच चर्चा किंवा ह्याच्यामागे नेमकं पडद्यामागे नेमकं काय घडतं आहे हे जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर तिसरा महत्वाचा विषय जो आहे तो राहुल गांधी, जे काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, लोकसभेमधले विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावरती, देशाच्या निवडणूक आयोगावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली. ही उपस्थित केलेली प्रश्नचिन्ह जी आहेत ही कायद्याच्या चौकटीमध्ये किती बसतात, कशी बसतात, ती कितपत तथ्य आहेत, किती खरी आहेत, किती खोटी आहेत, त्यांनी काही पुरावे सादर केलेले आहेत, मात्र हे पुरावे कायद्याच्या कसोटीवरती टिकणारे आहेत का, असे अनेक विषय आज आपल्या चर्चेमध्ये आहेत. आणि या चर्चेला सुरुवात करण्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषयाची सुरुवात आपण करूया ती महादेवी या हत्तीपासून आणि कबुतराचा विषय, कारण दोन्ही विषय जे आहेत हे जैन समुदायाशी संबंधित विषय आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तिकडे मराठवाड्यामधला लातूर, बीड आणि उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यामध्ये मराठी जैन समाज फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्यातलाच एक जो मराठी जैन जे आहेत त्या समाजातले नांदणी गावामध्ये एक मठ आहे आणि या मठामध्ये 30-32 वर्ष एक हत्तीण होती महादेवी नावाची. तिच्या संदर्भामध्ये, तिच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले. ते प्रश्न पेटा नावाच्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्या संघटनेने उपस्थित केले आहेत आणि हे उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि मग ती जी हत्तीण आहे ती वनताराकडे, म्हणजे गुजरातमध्ये वनतारा जे अंबानींचं जे देखभाल केंद्र आहे त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याच्यामध्ये असाही प्रवाद एक आहे की वनताराला हत्तींची गरज असल्यामुळे त्यांनी पेटाला उभं केलं आणि त्यांनी हा विषय घडवून आणला आणि ती हत्तीण आपल्या ताब्यामध्ये मिळवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, जैन समाजाकडून झालं, कारण राजू शेट्टीने ते आंदोलन इनिशिएट केलं होतं. राजू शेट्टी हे जैन समाजाचे नेते आहेत, राजकीय नेते असले तरी ते जैन समाजाचे आहेत. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, मुंबईमध्ये कबुतरांच्या संदर्भामध्ये मोठा विषय निर्माण झाला होता. जे पावसाळी अधिवेशन संपलं, या पावसाळी अधिवेशनामध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता आणि तो सुद्धा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता. त्याला भाजपच्या चित्रा वाघ यांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या नातेवाईक या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे होणाऱ्या रोगांना कशा बळी पडल्या याबाबत त्यांनी सभागृहामध्ये व्यथा मांडली आणि मग कबुतरावरची बंदी किती योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर महापालिकेची जी बंदी होती त्याची अंमलबजावणी झालेली आहे.
कोर्टाने सुद्धा त्याच्यावरती स्थगिती दिली. पुन्हा त्याच्यावरती जैन समाजाने आंदोलन केलं. दादरला झाकलेला कबूतरखाना बंद केलेला होता, तो उघडा केला. त्याच्यावरती मोठं आंदोलन झालं. पुन्हा काल कोर्टाने त्याच्यावरती दाणा पाणी घालणं, त्यांना बंदच ठेवण्याची आदेश दिलेले आहेत. या सगळ्यामध्ये राजकीय हालचाली झाल्या, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. जैन समाज आक्रमक होतोय का? मग शांतिप्रिय जैन समाज म्हटला जातो, तो आक्रमक होतोय का? हत्तीचा आणि कबुतरांचा विषय माणसाच्या आरोग्यापेक्षा किंवा त्यांच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे का? आणि या सगळ्यामध्ये भाजपला किंवा राजकीय पक्षांची जैन समाजासमोर कोंडी होताना दिसते आहे का? हा प्रश्न जरा बराच मोठा आहे, परंतु थोडी पार्श्वभूमी लोकांना समजावी यासाठी मी हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, मला याच्यामध्ये दोन्ही प्रश्नांच्या संदर्भामध्ये म्हणजे जसं एकीकडे हत्तीण आहे आणि एकीकडे कबुतरं आहेत. कबुतरं म्हणजे ते रूढार्थाने आपण बोलीभाषेत ज्याला कबुतरं म्हणतो ते सगळे लोक कबुतरच म्हणतात, पण अनेक ठिकाणी ते पारवे असतात. आता हे काही आपला काय म्हणजे अॅनिमल प्लॅनेटचं चॅनल नाहीये, त्यामुळे प्राण्यांच्या मधले फरक, प्राण्यांच्या सवयी, प्राण्यांच्यावरचं काही पीएचडी करण्या इतकं ज्ञान किंवा माहिती देण्याची गरज नाही. ह्याच्या मागे मी पुन्हा एक राजकीय विश्लेषकाच्या नजरेतनं बघतो आणि मग ते सगळं होताना म्हणजे मुळामध्ये राजकारणामध्ये समस्या उभ्या राहत आहेत, त्या लोक थोडंसं नियमाच्या विरुद्ध, निसर्गाच्या विरुद्ध, निसर्गाच्या बाहेर किंवा कुठेतरी ढोबळमानाची जी चौकट असते आपल्याला प्रत्येकाला, त्याच्या बाहेर गेले की या अडचणींना सामोरे जातात, राजकीय पक्ष असोत किंवा नेते असोत. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं काम जर चोख केलं तर समाजाची घडी पण नीट राहील. आता हे जे हत्तीचं प्रकरण आहे म्हणजे हत्तीणीचं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये असं आहे की तो जो मठ आहे तो त्या दत्त शिरोळ कारखान्याच्या जवळ म्हणजे नरसोबाच्या वाडीपासून पुढे ते आप्पासाहेब सारे पाटलांचा कारखाना, त्याच्या पुढे डावीकडे आतमध्ये ते जैन मंदिर आहे, प्रसिद्ध आहे. ते बघायला खूप लोक जातात आणि उत्तम व्यवस्था आहे तिथे सगळी. आता ते खूप वर्ष कार्यरत आहे नांदेडचं जैन मंदिर आणि प्रेक्षणीयच आहे. तिथे असलेलं जे हत्तीण आहे, आता आपल्याला माहितीये पूर्वापार म्हणजे सांगली संस्थान, औंध संस्थान, कोल्हापुरात अनेक मोठ्या शहरांमध्ये त्या त्या काळातल्या मिरवणुकांमध्ये सुरुवातीला पुढे हत्ती हत्तीण जे काही असतील प्रसिद्ध, तिथले लहान मुलांची खेळायचे प्रसिद्ध म्हणजे त्यांचा लळा लागलाय जनतेला, अशा प्रकारचे हत्ती अनेक शहरांमध्ये होते. तशाच प्रकारचं ही माधुरी किंवा महादेवी आहे. आणि तिथे असं सांगतात की हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. त्याचं आयुर्मान जे आहे ते 80च्या आसपास आहे साधारण. आणि ही जी माधुरी जी आहे किंवा महादेवी आहे ती मला वाटतं 30-40 वर्षाची आहे, म्हणजे तिचं निम्मा आयुर्मान झालंय, त्यामुळे तिचं काही वय झालेलं नाहीये. दुसरं असं की पेटा किंवा जे प्राणी मात्रांच्या बद्दल त्यांच्यावर क्रुएल्टी होऊ नये किंवा त्यांच्या विषयी क्रूरतेने वागलं जाऊ नये, प्राणी मात्रांना कुठे टांग्याला जुंपू नये. आपल्याकडे सिस्टीम मध्ये किंवा आपल्या व्यवस्थेत विरोधाभास असे असतात की आपल्याला माहिती आपण मुंबईचं सगळं रेकॉर्ड करतोय. मुंबईमध्ये ताज हॉटेलकडे म्हणजे कुलाब्याच्या भागात टांग्यातनं लोक फिरायचे पूर्वी, फेरी मारायचे, बग्गी होती त्यावेळेला. बग्ग्या होत्या. पुण्यामध्ये टांगेवाले प्रसिद्ध होते पूर्वी. अनेक शहरांमध्ये पूर्वी टांगे होते. यापूर्वी घोड्यांच्या गाड्या, बैलांच्या गाड्या हे की रुटीन होतं, कारण त्यावेळेला देश इतकं अर्बनायझेशन झालेलं नव्हतं. आज मी तिला अशी परिस्थिती आहे की त्या कुलाब्याच्याकडच्या घोडागाड्या किंवा बग्यांना बंदी आणली गेली का, तर घोड्याला तुम्ही झोपताय कामाला आणि पैसे मिळवताय, पण रेस मात्र चालू होती महालक्ष्मी प्रेस कोर्सवरची. तर हा थोडासा कॉन्ट्राडिक्शन आणि दुटप्पीपणा आपण बंद केला पाहिजे. म्हणजे लोकांना चांगलं वागा असं सांगणारं सरकार एकीकडे दारू विकतं, त्याच्यातनं महसूल गोळा होतो, दारू बंद करू शकत नाही. आणि सरकार दारू बंद करायची तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीने एवढ्या टक्के लोकांनी म्हटलं तो बंद करू म्हणते, हे सगळे विरोधाभास आहेत आपल्या व्यवस्थेतले. आणि त्याच्या विरुद्ध लोकांच्यातला अवेअरनेस वाटणं हेच त्याच्यावरचा उपाय आहे. आता या हत्तीच्या बाबतीत झालं असं की जी माहिती कळतीये, जी प्रसारित होतीये वेगवेगळ्या माध्यमातून, प्लस आपल्याला कळतीये की राजू शेट्टी यांनीच त्याला वाचा फोडली, कारण त्यांना अप्रोच झाले होते अंबानीचे लोक की आम्हाला हत्तीण पाहिजे. ही त्यांना का पाहिजे, तर वनतारामध्ये माणसाळलेलीच हत्तीण त्यांना पाहिजे होती किंवा हत्ती पाहिजे होता. आता आपल्याला माहितीये सिंधुदुर्गात किंवा कोकणात पिकांची नासाडी करतात हत्ती येऊन, पीक नासवतात. कर्नाटकात तो उपद्रव, मग त्यातला एखादा वाईल्ड हत्ती घेऊन जावा ना त्यांनी वनताराला, असं म्हटलं गेलं. कारण पेटाच्या लोकांनी किंवा अॅनिमल राईट्सच्या लोकांनी आत्ताच का आंदोलनं केली? हत्ती अनेक ठिकाणी आहेत. मग त्याला काही फूस आहे का काय अंबानींच्या, असा संशय आला. आणि मग कोल्हापूरचा नादच करायचा नाही म्हणतात ना लोक, तसं कोल्हापूरचे लोक एकदा पेटून उठले की ते सोडत नाही कोणाला. म्हणजे टोलच्या बाबतीत त्यांनी तसंच आंदोलन केलं होतं आणि सगळे एकत्र येतात.
सगळ्या प्रकारचे मतभेद दिसून ते आता हत्तीच्या बाबतीतही दिसलं. शक्तीपीठ कायद्याबद्दल पण अनेक अनेक विषयात की ते कोल्हापूरकर जर पेटले तर ते सोडत नाहीत कोणाला. तसं त्यांनी अंबानींच्या कंपनीलाच बॅन करायचं आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यापुढे नमावं लागलं अंबानींना. मला असं वाटतं की कोर्टाच्या निकालानंतर अगदी मुख्यमंत्र्यांनी विधान केलं की कोर्टाचा आदेश मानावा लागेल, पण नंतर जनभावना लक्षात घेऊन ते पेटते म्हटल्यानंतर त्यांना हे म्हणावं लागलं की आम्ही सुप्रीम कोर्टात त्याची फेरविचार याचिका करू. आणि मग त्या वनतारातल्या लोकांना जेव्हा कोल्हापूरचा क्षोभ हा सगळीकडे पसरू शकतो हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि मग आता सरकारने त्या वनताराचे लोक आणि मठाचे लोक यांना एकत्र आणलं. त्यांची प्रेस कॉन्फरन्सही झाली आणि त्यांनी तोडगा काय काढलाय, तर वनताराच्या लोकांना वाटते की हत्तीला जखमा झाल्यात त्याला काही त्रास होऊ नये. मग वनताराला उचलून न्यायचा अट्टास का, तर कोर्टाने आदेश दिला की जिथे रेस्क्यू किंवा सेंटर आहे, देखभाल सेंटर, तिथं न्या, ते जवळच आहे म्हणून तिथं नेला गेला. तर आता वनताराचे लोक त्या हत्तीची काळजी घेण्यासाठीचे एक्सपर्ट्स आणि केंद्र त्या मठामध्ये देणार आहेत. त्यामुळे आतापुरता हा प्रश्न मिटला. आता सर्वोच्च न्यायालयाची मोहर त्याच्यावर उमटायची असेल, सर्वोच्च न्यायालयाला जाऊन अप्रोच व्हायचं, परवानगी घ्यायची, तर हा विषय सामोपचाराने मिटलाय. पण ह्याच्यामध्ये जे केलं गेलं ते सगळं इतकं स्वागतार्ह नाही. म्हणजे सरकारलाही राजकारण दोन्ही बाजूनी झालं. राजकारण सगळीकडनं झालं, पण एखादा तो हत्ती अशा प्रकारे वनतारासाठी मिळवणं, त्यासाठी पेटा वगैरे यांचा वापर झाला असेल तर ते अतिशय निषेधार्ह आहे. पण कोल्हापूरकरांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी जागरूक राहून ती मठाची हत्ती मिळवली. मठाची तर ताकद आहेच, म्हणजे त्यांना आमिषही दाखवले गेले असं समजते, पण ते बदले नाहीत. हे यातनं धडा सगळीकडच्या जन आंदोलनांनी खऱ्या अर्थाने घेतला पाहिजे आणि सर्व समाज आपल्या मागे उभा केला तर आपलं म्हणणं होतं खरं. तसं कबुतरांच्या बाबतीत मुंबईमधला जो प्रश्न आहे याच्याबद्दल याचिका अनेक वेळेला झाल्या, पण कबूतरखाने बंद झाले नव्हते कारण त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती पण नसते, काही गैरसोयीच्या पण गोष्टी असतात. मतांचं राजकारण आहे, सरळ मतांचं राजकारण आहेच. कबुतरांना दाणे टाकणाऱ्या समाजामध्ये सर्वाधिक जैन समाजाच्या लोकांची वस्तुस्थिती आहे आणि जैन समाज आपल्याला माहिती की तो सगळा व्यापार उद्यमातला समाज आहे. त्यांची गैरमर्जी ही काही कुठलाही सत्ताधारी खपवून घेणार नाही किंवा त्याला परवडणारी नाही आणि त्यामुळेच हे घडतंय का काय असं वाटायला लागलं. या सरकारमधले जैन समाजातले किंवा मोठे मंत्री जे आहेत, आर्थिकदृष्ट्या ताकद असलेले, मंगलप्रभात लोढा ज्यांच्याकडे स्किल डेव्हलपमेंटचं खातं आहे, कौशल्य विकासाचं, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन काल त्याच्यावर मतप्रदर्शन केलेलं आहे की जैन समाजाचा विरोध वगैरे काय असायचं कारण नाही, कारण त्यांनी पूर्वी आपल्या बोरिवली नॅशनल पार्क मध्ये एक उद्घाटन केलं होतं कबूतरखान्यासाठीच्या स्वतंत्र जागेचं. सरकारी जागा एखाद्या ट्रस्टला देऊन तिथे स्वतंत्र कबूतरखाने करावेत, पण जे लोकवस्तीपासून लांब असावेत. आणि लोकवस्तीपासून लांब असले तर सर्वसामान्य माणसाला, म्हणजे कबूतर हा असा पक्षी आहे की ज्याला जाऊन शेतामध्ये दाणे खाता येत नाहीत निवडून, म्हणून त्यांना टाकावे लागतात असं लोढांचं म्हणणं आहे. लोढांचं म्हणणं आहे. मी थोडंसं मध्ये इंटरॅक्शन कशासाठी करतो की ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता विधान परिषदेमध्ये, त्या मनीषा कायंदे यांनी पीएचडी केलेली आहे, डॉक्टरेट केलेली आहे आणि त्यांनी प्राणीशास्त्रावरती डॉक्टरेट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक प्राण्याला आणि पक्षाला स्वतःचे अक्कल दिलेली आहे आणि काही ना काहीतरी देवाने दिलेलं आहे, त्यांना पंख दिलेलं आहे, त्याचं अन्न तो मिळवतो. त्याच्याकरता तुम्ही नव्याने ताणे टाकायची आवश्यकता काय नाही. त्याच्या मागे दुसरा अँगल असा आहे की जैन समाजाचा जो अहिंसेचा मुद्दा असतो ना, त्याचा पण अँगल आहे. त्यामुळे ते नॉनव्हेज व्हेज हा एक वाद त्यातनं येतो. तसंच प्राणीमात्रांवर दया करा आणि ते सगळ्याच प्राणीमात्रांवर दया करतात, म्हणजे करा असं म्हणतात. ते काय फक्त कबुतराला द्या म्हणत नाही, कुठल्याही प्राण्याच्या विरुद्ध काही करू नये. आणि म्हणून तर तिकडे अंबानींच्या कॉन्टेक्स्टमध्ये हत्तीणीच्या संदर्भात पेटाचे लोक एंटर झाले. तसंच इथे ही परिस्थिती आहे. फक्त कायंदेंनी जो मुद्दा उपस्थित केला तो गंभीर अशासाठी आहे की त्या कबुतराची विष्ठा किंवा एकतर म्हातारी माणसं ज्यावेळेला जातात फिरायला त्यावेळेला त्या कबुतरांचा होणारा त्रास, त्याच्यातनं काही घसरणं किंवा असं काही होणं, एखादा अपघात होणं, या गोष्टी उद्भवू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन त्या कबुतराच्या विष्ठेत आणि याच्यातनं जे काही विचित्र प्रकारचे रोग आहेत, म्हणजे त्याचं मला तांत्रिक नाव माहित नाही, पण थेट मृत्यू उद्भवू शकतो अशी पण परिस्थिती आहे. आणि मग शेवटी पर्यावरण अधिक देश आधी, तर आधी देश मग पर्यावरण असा निर्णय घेतला गेला 14 साली मोदी सत्तेवर आल्यानंतर. त्याच पद्धतीने सर्वसामान्य माणसांना किंवा लार्जर पब्लिक इंटरेस्टला बाधा पोहोचत असेल, त्रास होत असेल तर मग कबूतरखाने हलवले पाहिजेत आणि तीच भूमिका आता न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी जागा देणं, ती अशा ठिकाणी देणं की जिथे समाजाला किंवा व्यापक वस्तीला त्रास होणार नाही. आणि ते मंगलप्रभात लोढाही बोलले, तर अशा ठिकाणी की जिथे कुणी माणसं फार वस्ती नाही अशा ठिकाणी कबुतरांना दाणे टाकायला हरकत नाही असं मला वाटतं आणि तो तोडगाच काढला पाहिजे सरकार. बरोबर आहे, निश्चितपणे. कारण कबूतरखाने ही शेवटी मानव गोष्ट आहे, त्यामुळे ती इतरत्र कुठेही हलवता येऊ शकते. माणसांचं आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपण वळूया दुसऱ्या विषयाकडे. राज्याचे माजी मुख्यमंत्री
एक आहेत उद्धव ठाकरे, दुसरे आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. 2 आठवड्यामध्ये लागोपाठ 2 वेळा ते दिल्लीला गेले. त्यांची दिल्ली वारी नेमकी कशासाठी होती? त्यांनी जी कारणं सांगितलेली आहेत ती कारणं खरोखरच लोकांना पटावीत अशी आहेत का, किंवा लोकांनी पटवून घ्यावीत का? हा एक भाग झाला. दुसरे जे माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, हे तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तिकडे गेलेले होते. तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेलेले उद्धव ठाकरे, त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना, आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी ते नेमके कशासाठी गेले होते याबाबत या चर्चा झालेल्या आहेत. या चर्चांच्या बाबद्दल नेमकं पडद्याच्या मागे काय घडलं किंवा काय घडतं आहे किंवा काय घडलेलं आहे हे लोकांना जाणून घ्यायला आवडेल. नाही, त्याच्यामध्ये जसं मी पूर्वी म्हटलं होतं की अमित शहानी मला फसवलं, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं नाही, किंवा अमित शहा म्हणाले की हे काही खरं नाही, मी असं काही प्रॉमिसच केलं होतं, हा खालच्या पातळीचा विषय आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. हा नाही, अमित शहा म्हणाले मी असं काही प्रॉमिस केलं नव्हतं, पण हे उद्धव ठाकरे उद्धव म्हणाले की मला फसवलं, प्रॉमिस केलं होतं. तर आता ही जी आर्ग्युमेंट असतात ह्याला पुरावे नसतात. त्याचं कारण असं बंद दाराआड जी काही चर्चा झाली ती त्या दोघांकडूनच बाहेर येत आणि ते रेकॉर्डवर कधी सांगत नाही त्या गोष्टी, आणि दोघांनी डिनायल केलं असं काही झालं नाही, तर काय करणार? त्यामुळे त्याला पुरावा नसतो. परंतु आपण परिस्थितीजन्य पुरावे जर पाहिले तर लक्षात येतं. जसं उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आणि एकनाथ शिंदे पण दिल्लीला गेले, आणि एकनाथ शिंदे अर्थातच कालच्या भेटीमध्ये पंतप्रधानांना भेटले, म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांची सून, या सगळ्यांचे फोटो, व्हिडिओ हे सगळे पंतप्रधानांबरोबरचे आले. मग दिल्लीच्या पत्रकारांनी जी बातमी दिली त्याच्यानुसार अर्धा तास स्वतंत्र बैठक झाली, नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची. हे अगदी पब्लिक डोमेन मध्ये आहे ही माहिती, याच्यात काही कॉन्ट्रोवर्सी नाही कुठली, हे लोकांना माहिती आहे. तीच पद्धत तिकडे उद्धव ठाकरे राहुल गांधींच्याकडे, त्यांना जेवायला बोलवलं होतं, जेवण इंडिया आघाडीचं होतं, त्याला त्यांच्या निमंत्रणाला मी जातोय, त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच ती जी मिटिंग आहे किंवा राहुल गांधींनी जे काय प्रेस कॉन्फरन्स घेतली का इतर, त्या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना काय ट्रीटमेंट मिळते आणि एकनाथ शिंदेना काय मिळते हे आपल्याला बघावं लागेल. आणि ते आपण जरी तिथे आत नसलो कुठेही, तरी सुद्धा आपल्याला हे अगदी आपल्या ऑडियन्सला सहज आठवेल की ज्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचा अलायन्स होता, 95 ला सत्तेवर आले तेव्हापासनं, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाला हिणवायचे कमळी म्हणून, आणि अडवाणी वाजपेयींसारखे अतिशय उत्तुंग नेते हे मातोश्रीवर यायचे. म्हणजे अडवाणी मातोश्रीवर यायचे, प्रमोद महाजन मातोश्रीवर जायचे, बाळासाहेब उठून कुठे जायचे नाही. त्याचं कारण आता काळाने कूच बदलली आणि भारतीय जनता पक्ष खूप प्रभावी झालाय, बलशाली झालाय, आणि काँग्रेस कितीही दुबळी झाली असली तरी उद्धव ठाकरेंची सेना देखील दुबळी झाली, आणि त्यापेक्षा जास्त दुबळी आणि झाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राहुल गांधींकडे जाताना म्हणजे ते दिल्लीत जात आहेत, मातोश्रीवर राहुल गांधी काही येत नाहीत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचं स्थान त्यातनंच अधोरेखित होत आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना तिथे काय वागणूक मिळते, 5,000 मनसबदाराची मिळते का, 2,000 मनसबदाराची मिळते का, मागच्या रांगेत उभं करतात, हे सगळी जनता बघतेच आहे. तेव्हा त्यांनी काही वर्गणा केल्या किंवा दावे केले तरी लोक पुरेसे शहाणे असतात. तीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि ते मुख्यमंत्री देखील झाले. लाडकी बहीण योजना पण त्यांनी आणली, ते त्याचे हिरोही ठरले, तरी देखील ते आता उपमुख्यमंत्री आहेत, कारण त्यांचे आमदार कमी आहेत. पण त्यांचे आमदार जे आहेत ते अक्षरशः म्हणजे मूळ शिवसेनेतलेच आहेत. तेव्हा ते जे काही गुण उधळत आहेत त्याच्यावर त्यांचे किमान 6 नेते, म्हणजे इन्क्लुडिंग काही खासदार आणि काही मंत्री हे अडचणीत आलेले आहेत. ते अडचणीत आल्यामुळे राज्यातल्या सरकारला टीकेला तोंड द्यावं लागतं. म्हणून फडणवीसांनी मागच्या आठवड्यात कॅबिनेटमध्ये कानउघाडणी केलेली आहे, आणि दोन्ही पक्षांची, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाची आणि एकनाथ शिंदेच्या पक्षांची. आणि मी असले प्रकार खपवून घेणार नाही हे पण सांगितलं. अशा बातम्या आल्यात, कॅबिनेटलाही आपण आतमध्ये नसतो, पण ह्या बातम्या आल्या, त्याचं डिनायल आलं नाही, याचा अर्थ असं घडलं असावं. त्यामुळे ते जर घडलं असेल, जर फडणवीस मला झापत असतील तर मी त्यांची दाद कुठे मागायची, तर त्यांच्या श्रेष्ठींकडे. म्हणून कदाचित एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असावेत, आणि त्यांनी हे दाखवलं, म्हणजे कॅमेऱ्या समोर ते भेटले आणि मग ते म्हणाले आमचं कुल्लम कुल्ला असतं सगळं. पण मागच्या आठवड्यात ते जेव्हा गेले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय, पार्लमेंट सेशनच्या काळात माझ्या खासदारांची बैठक घ्यायची आहे, आणि ती घेऊन ते अशा ठिकाणी आले, पटेल चौकाच्या त्या मेट्रो स्टेशनच्या इथे, आणि तिथनं गायब झाले किंवा तिथनं कॅमेऱ्याला सापडले नाही. म्हणजे ते पंतप्रधानांकडे गेले का अमित शहाकडे गेले हे कळलं नाही. एकीकडे ते म्हणतात माझं सगळं खुल्लम खुल्ला आहे, पण दुसरीकडे तेव्हा त्यांनी संशय निर्माण केला होता. म्हणजे लोकांच्या समोर झालेली बैठक वेगळी आणि खासगीत झालेलं बोलणं वेगळं. त्या पलीकडे जाऊन फोनवर या लोकांना बोलतात, फक्त फोनवर हल्ली घाबरतात का, टेप करून ठेवलं काय झालं तर काय म्हणून. पण तरी देखील
आज एकनाथ शिंदे जे दिल्लीत गेले त्याचं इम्प्रेशन असंच आहे की त्यांचा पक्ष, त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे, पण त्यांचा पक्ष दुबळा झालाय, कारण अनेक लोक गुण उधळायला लागले. दुसरी गोष्ट अशी की दोन ठाकरे, राज आणि उद्धव एकत्र येताना त्याचा काही परिणाम होईल का, म्हणून त्यातनं काही लोक त्यांच्या काळाला लागतील का, मग उद्या अजित पवार शरद पवार एकत्र येतील का, या सगळ्या शक्यता विचारात घेऊन एकनाथ शिंदे आपली जी काही बाजू आहे ती, जसं शाळेतली मुलं तक्रार हेडमास्टरकडे नेतात, वर्ग शिक्षकाने अन्याय केला, तसं इथे आता फडणवीस इन्चार्ज ऑफ द सिच्युएशन आहेत, मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना सर्वाधिकार असतात. तसं स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे कुठे जातील, तर महायुतीत असल्यामुळे ते अर्थात महायुतीच्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांकडे, म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदींकडे गेलेत आणि त्यांनी त्यांच्या तक्रारी सांगितल्या असतील, कदाचित पुढचे प्लॅन असतील. आणि उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे हे दोघंही, जसं उद्धव ठाकरे कपिल सिब्बल यांना भेटले ही बातमी आली, कारण काय, तर कपिल सिब्बल एक्सपर्ट आहेत लिगल आणि ते त्यांची वकिलीही करतायत. तीच गोष्ट एकनाथ शिंदेची केस बद्दल अमित शहाची त्यांनी चर्चा केलेली असू शकते, की जी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या भांडणाची. तेव्हा राजकीय भेट असेल, येणाऱ्या निवडणुकांची चर्चा असेल, त्याच्या पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टातल्या केसची पण असेल, आणि त्या सर्व परिस्थितीत काय स्टान्स घ्यायचे याची प्रदीर्घ चर्चा दोन्ही नेत्यांनी केली असेल असं मला वाटतं. निश्चितपणे आपण या दोन्ही नेत्यांची नंतर भविष्यामध्ये काय होणार आहे, कदाचित अशी चर्चा पण आलेली होती की राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या संदर्भामध्ये बरोबर आहे, तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नको असं असं जरी उद्धव म्हटलं ठाकरे असलं म्हणाले. तरी सुद्धा त्यांनी राहुल गांधीची या विषयावर चर्चा केलेली नाही, चर्चा असणार. मला असं वाटतं अशी केली असेल की सामान्यपणे महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र लढतील निवडणुका सगळीकडे. काँग्रेस यातून बॅकआउट होण्याची शक्यता होती, दोन्ही ठाकरे एकत्र नाही, आल्यामुळे तेच. या शक्यतेवरती चर्चा झाली असावी त्याचं असं. कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते मनसेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ऑफिशियली एकत्र अलायन्समध्ये घेणार नाही, कारण त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय संकुचित राज्याच्या बाबतीतली आहे. म्हणजे हिंदी भाषिकांच्या विरुद्ध, मशिदीच्या भोंग्यांच्या विरुद्ध ओपनली प्रत्येक सभेत बोलणं, हे सगळं काँग्रेसला परवडणार नाही राज ठाकरे बरोबर आले तर, आणि भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही की ते बाहेर राज्यात येणाऱ्या लोढण्याविरुद्ध बोलतात. हे म्हणून राज ठाकरे उद्या महायुतीकडे गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला किंवा महाविकास आघाडी बरोबर गेले, तरी त्यांची मुख्यत्वे आघाडी कोणाशी होईल, तर एकनाथ शिंदेबरोबर होईल किंवा उद्धव ठाकरेंबरोबर होईल. आणि त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय पक्ष त्यांना आपल्याबरोबर अधिकृतरित्या घेणार नाहीत, आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांनी कदाचित राहुल गांधी यांना समजावून सांगितली असेल. समजावून म्हणजे कशी, राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत, पण स्थानिक पातळीवर स्थानिक इंटरेस्टसाठी आम्ही काही अलायन्स करू, त्यातला भाग मनसे असेल, त्याचा राष्ट्रीयाला परिणाम होता कामा नये, या प्रकारची चर्चा झाली असावी असं मला वाटतं. बरोबर आहे. आपण थोडंसं पुढे सरकूया, कारण राहुल गांधींचाच विषय आहे. तर राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद काल घेतलेली आहे आणि देशाच्या निवडणूक आयोगावरती अत्यंत गंभीर आरोप केलेत. गेले वर्षभर राहुल गांधी हे सातत्याने निवडणूक आयोगावरती आरोप करतायत, महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलत आहेत. साधारणपणे महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता वर्ष होईल, लोकसभेच्या निवडणुकीला वर्ष होऊन गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांनी ज्या तक्रारी केलेल्या होत्या, त्या निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरती निवडणूक आयोगाने त्यांना जे काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. त्यांनी ते बिलकुल समाधानी नाहीत. आता विषय असा आहे की त्यांनी जे काय सगळी कागदपत्र सगळी दाखवली किंवा जो काय सगळा ढिगारा दाखवला, या सगळ्या ढिगाऱ्यातून अभ्यास करून 6 महिने त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांनी एका कुठच्या तरी निष्कर्षाला ते पोहोचलेले आहेत, आणि तो निष्कर्ष त्यांनी काल प्रसार माध्यमांच्या समोर मांडला. तो मांडताना त्यांनी काही उदाहरणं दिली, काही पुरावे दाखवले. एकाच पत्त्यावरती 50 ते 100 लोक राहत आहेत, काही लोकांचे पत्तेच खोटे दिलेले आहेत, काही लोकांचे ओळखच खोटी दाखवलेली आहे. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं ते इंटरेस्टिंग होतं. त्यांनी उदाहरण दिलं एका मध्य बंगलोरच्या लोकसभा मतदारसंघातलं, की 5 ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीवरती होती, मात्र एका ठिकाणी भाजपाला वन साइडेड मतं मिळाली आणि त्यामुळे भाजपाचा खासदार निवडून आला. त्यावेळेला राहुल गांधी हे विसरतात का की महाराष्ट्रामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील हीच परिस्थिती होती की 5 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार आघाडीवरती होता आणि केवळ मालेगाव मध्य मालेगाव मध्य जो मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामधून एक बाजूला एकतर्फी मतदान होऊन काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव निवडून 2 लाखाची 193ची वगैरे आघाडी त्यांना 4,000 मतांनी निवडून आलेली आहे. 1,93,000 मते एका बाजूला मिळाली. सेगमेंटमध्ये हा. मिळाली. तर हे ज्यावेळेला एका बाजूला ते हे एक उदाहरण देतात, त्यावेळेला हे दुसरं उदाहरण ते सोयीस्कररित्या विसरतात किंवा दबावून ठेवतात, असा पण लोकांचा समज होऊ शकतो. मात्र त्यांनी जी विधानं केलेली आहेत
जे काय आरोप केलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपाशी हात मिळवणी करून केंद्रीय निवडणूक आयोग देशाची निवडणूक यंत्रणा उद्ध्वस्त करून पाहते आहे, अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांचा आहे. या आरोपाकडे सर्वसामान्य माणसांनी कोणत्या नजरेने पाहावं? एक दुसरी महत्वाची गोष्ट, केवळ आरोप करून प्रश्न सुटतील का? त्यांनी न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये तर निवडणूक आयोगाकडे दाद मागायला हवी. न तर ते जर दाद देत नसतील किंवा ते जर त्यांचं म्हणणं ऐकत नसतील तर न्यायालयाकडे जावं लागेल. कारण शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये हीच एक व्यवस्था आहे आपल्यासमोर, दुसऱ्या समोर व्यवस्था नाहीये. काल पत्रकार परिषदेमध्ये लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, जर तुम्ही त्यांना निवडणूक आयोगाने मानलंच नाही तर तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार घालणार का? त्यावरती त्यांनी काही थेट उत्तर दिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधींसमोर कोणते पर्याय शिल्लक राहतात आणि जनतेने कोणत्या दृष्टीने याकडे पाहावं? हे बघा, दोन गोष्टी अशा आहेत की पूर्वी देखील मी हे उदाहरण दिलं होतं की आचार्य अत्रेंनी ज्यावेळेला चित्रपट सृष्टीमध्ये सिनेमा लॉस मध्ये गेला तेव्हा परत पुढच्या सिनेमाची जुळवाजुळव गेल्यावर की एका स्नेहाने विचारलं, अरे परत काय सिनेमा काढताय, तोटा झाला ना त्याच्यात. ते म्हणले, बादली कुठल्या विहिरीत पडली हे कळलंय ना, त्या विहिरीतनच बाहेर ये. तर हे उदाहरण अशासाठी देतोय की राहुल गांधींची मूळ समस्या जी आहे ती अशी आहे की काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर खूप पिछेहाट झाली आहे. आणि मोदी 14 साली निवडून आल्यानंतर, म्हणजे 4 ते 14 मनमोहन सिंगांचं सरकार होतं युपीएचं, त्यानंतर सत्ता गेली आणि ती सलग आता तिसऱ्यांदा गेली. ही अडचण आहे. आता तिसऱ्यांदा जाताना इंग्रजीत जे वचन आहे की नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस आणि डिफीट इज ऑलवेज फॉलोड बाय ब्लेम्स, तसं यशासारखं दुसरं काही नसतं आणि पराभवानंतर सगळीकडनं आपल्याला टीका निंदा ती सहन करावी लागते. तसं काँग्रेसमध्ये ती टीका पचवण्याची पण शक्ती राहिली नाहीये आणि ते करताना ते आत्मपरीक्षणही करत नाहीयेत. म्हणजे मूळ मुद्दा कुठला आहे? आचार्य अत्रेंची बादली ज्या विहिरीत होती त्या विहिरीतनं ते काढायचा प्रयत्न करतात, सिनेमाच काढून. तसं त्यांच्या पराभवाची कारणं ही राजकीय आहेत. तर राजकीय कारणांसाठी तुम्ही वेगळे टेक्निकल मुद्दे, म्हणजे निवडणूक आयोगामधली मतं कमी जास्त झाली नाही झाली, हे सगळे तांत्रिक मुद्दे किंवा अराजकीय मुद्दे आहेत असं मला वाटतं. मुख्य रणक्षेत्र जे आहे ते राजकीय आयडियोलॉजीचं आहे, राजकीय कार्यक्रमाचं आहे, जनतेला मी काय देऊ इच्छितो याचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो दावा केलाय, महाराष्ट्राच्या लोकसभेला यश मिळालं युपीएला, पण विधानसभेला ते हारले. आणि त्याचं मुख्य कारण लाडकी बहीण योजना हे आहे मुख्य कारण. बटेंगे तो कटेंगे हे कारण आहे मुख्य. आणि ते नारे जे आहेत, जसं जसं त्यांचा जो फेक नॅरेटिव्ह होता असं भारतीय जनता पक्ष म्हणतोय संविधान बदलणार असा, तो लोकसभेला वर्क झाला. तसं तुम्हाला विधानसभेला कुठली घोषणा देता आली नाही. जसं कर्नाटकच्या पूर्वी असेंब्ली इलेक्शनमध्ये काँग्रेस की गॅरंटी हा शब्द चालला, तोच उचलून मोदींनी मोदी की गॅरंटी केलाय. म्हणजे आज मोदींनी महात्मा गांधी हा त्यांचे आयकॉन जे होते, ते राष्ट्रपिता आहे, ते काँग्रेसचे लीडर होते. पण महात्मा गांधी हा आयकॉन पळवला मोदींनी, चक्क आयकॉन म्हणून मी म्हणतोय. तसे अनेक नेते, सरदार वल्लभभाई पटेल, अनेक नेते आणि RSSच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रातस्मरणीय म्हणाले, कारण ते सगळेच नेत्यांना किंवा महापुरुषांना एम्ब्रेस करतायत. त्याबरोबर ते धार्मिकताही एम्ब्रेस करतायत. असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावरचे आक्षेप जे आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय 40 लाख मतं वाढली, तर 1 कोटी मतं वाढली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, तर त्यात वेगवेगळ्या कॅटेगरीतनं ती ही आहे 1 कोटी. तर त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अशा गोष्टी तोडून सांगितल्या जातात, आकडेवारी काही प्रमाणात तोडून सांगितली जाते. आपल्याकडे हे माहिती आहे की आपल्या देशाची अर्थकारण कसं आहे किंवा आर्थिक स्थिती काय आहे, तर सरकार म्हणेल छान आहे, विरोधक म्हणतील वाईट आहे. म्हणजे चिदंबरम पटवून देतील कशी वाईट आहे आणि सरकार म्हणेल कशी चांगली आहे. तर मुद्दा असा आहे की ते इंटरप्रिटेशन हा त्या तज्ञ लोकांवर आपण जरी सोडलं तरी काल जे राहुल गांधींनी आक्षेप घेतले कर्नाटक मधल्या अनेक ठिकाणचे की एका माणसाचं नाव 5 ठिकाणी आहे, तर त्याच्यामध्ये काही नावं इतकी कॉमन असतात, म्हणजे आपल्याकडे आता नावं मी घेत नाही कारण ते काही विशिष्ट समाजातली वगैरे येतील म्हणून. तर अनेक नावं अशी असतात की जे अनेक समाजांमध्ये कॉमन असू शकतात एकाच नावाची माणसं. म्हणजे ते जर लक्षात घेतलं तर ती रिपीट होतील, पण एकाच पत्त्यावर अनेक लोक राहत आहेत. मग ती टेक्निकल मिस्टेक आहे का? मग हे सगळं बघताना बघायचं कसं सामान्य माणसाने? तर त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्हने बघणं किंवा परिप्रेक्षात बघणं, एकूण मतदारसंख्या किती आहे, पॉप्युलेशन किती आहे, त्यातले मतदार किती आहेत आणि एका मतदारसंघामध्ये किती अनोमॅलीज किंवा विसंगती आहेत, हे जर लक्षात घेतलं तर त्या फार कमी असतील असं मला वाटतं. त्यामुळे
ते जे आकडे सांगतात ना, आपण एक ढोबळमानाने लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभेचं मतदार क्षेत्र जे आहे ते 3-3.5 लाख मतदारांचं आहे. लोकसभेचं 20-1 लाखाचं आहे, 18 ते 20 लाखाचं. आता 20 लाखामध्ये 10-15 हजार, 20,000 हा किती होतो आकडा? 1%, 2%, 3% या प्रमाणात. म्हणजे चुका असतील तर त्या दुरुस्त केल्याच पाहिजेत. तांत्रिक मुद्दे असतील तर ते पण दुरुस्त केले पाहिजेत. सदोष असतील तर निर्दोष केले पाहिजेत. याचं जर कोणाचंही दुमत नाही. पण त्याच्यामुळे निवडणूक आयोगानेच एका पक्षाची हातमिळवणी केली आहे हे म्हणणं मला योग्य वाटत नाही अशासाठी की जर ते महाराष्ट्रात जिंकले तर मग ते हातमिळवणी नसते. बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तिथे भाजप काही करू शकलं नाही असं तुम्हाला म्हणावं लागतं. किंवा आणखीन 4 ठिकाणी निवडणुका जिंकले तर मग तिथे कसं म्हणणार तुम्ही? तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या फक्त निवडणूक आयोग आणि मशीनशी संबंधित नाहीत. मला असं वाटतं की त्यांचे अनेक आक्षेप जे आहेत त्याच्यावर निवडणूक आयोग उत्तर देईल. म्हणजे ते तांत्रिक उत्तरं जी आहेत ना, या मुदतीत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे, मग कोर्टाकडे जायला पाहिजे. कोर्टातलं प्रूव्ह झालं समजा की इथे इथे असा घोळ आहे, तर तिथल्या काही अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. पण भाजप आणि निवडणूक आयोगाचा कारस्थान आहे असं काही सिद्ध होईल असं मला वाटत नाही आणि तो आरोप राजकीय स्वरूपाचाच आहे. त्यामुळे त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी मुख्यत्वे लोकांमध्ये जायला पाहिजे आणि आपले कार्यक्रम पोहोचवले पाहिजेत प्रभावीपणे. हे करत नाहीत तोपर्यंत काँग्रेस वर येणार नाही. हे जे आक्षेप आहेत मतदानाच्या बद्दलचे त्या मतदान प्रोसेस किंवा प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष करत राहणं, टेक्नॉलॉजीचा वापर करणं. म्हणजे आजच्या काळामध्ये मुंबईहून दिल्लीला जायला विमान उपलब्ध असताना बैलगाडीने जाईल का तो विमानाचा ऍक्सिडेंट झाला एका मध्ये म्हणून हे म्हणणं अगदीच निर्बुद्धपणाचं आहे असं मला वाटतं. आणि टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे. इलेक्शन कमिशनने भारतातल्या सर्व पक्षांना यापूर्वी अनेकदा आव्हान दिलंय, की तुम्ही निवडणूक यंत्र जे आहे ते मी त्याच मुद्द्याकडे दाखवा. मी त्याच मुद्द्याकडे येतो आहे की सुरुवातीचा आरोप त्यांचा होता की त्यांच्या ईव्हीएम मशीनवरती त्यांनी दोष दिलेला होता पूर्णपणे आणि ईव्हीएम मशीन हॅक केली जातात अशा पद्धतीचा त्यांचा दोष होता. इतके दिवस ते ईव्हीएमला दोष देत होते. काल त्यांनी निवडणूक आयोगच हॅक केलेला अशा पद्धती केला. म्हणजे नेमका तुमचा आरोप म्हणजे लोकांनी कोणता आरोप गंभीर मानायचा? ईव्हीएम मशीन हॅक केलाय तो का निवडणूक आयोग हॅक केलाय तो? कारण शेवटी कसं असतं मतदान करताना आणि पुन्हा तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये नवीन निर्माण होतो ना की तुमचे निवडणूक प्रतिनिधी देखील मतदान केंद्रामध्ये मतदान होत असताना बसलेले असतात. मग त्यावेळेला जर बोगस मतदार कोणी येत असेल तर त्याला रोखणं हे तुमचं काम आहे ना. त्याच्यामधले हे जे सगळे प्रश्न निर्माण होतात या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी कशा पद्धतीने देऊ शकतील? नाही, 2 गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे एक म्हण आहे की झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. तसं हे जर आरोप राजकीय हेतूने प्रेरित असतील तर अनेक टेक्निकल मुद्दे काढले जातील. आता मी जसं म्हणालो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन ह्या गोष्टी केल्या. तर हे सिद्ध करणं खूप अवघड आहे. त्याचं कारण असं की निवडणूक आयोग जो आहे त्याच्याकडे पूर्ण स्टाफ नसतो लाखो लोकांचा. त्यामुळे तिथल्या सरकारांमधलेच कर्मचारी घ्यावे लागतात. मतदानाच्या नोंदणीला शिक्षक लोक काम करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे सगळं करताना ज्या चुका होतात ना त्या पुढच्या काळामध्ये कमी करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. दुसरा उपाय काय तर निवडणूक कंडक्ट केली जाताना निर्दोष पद्धतीने केली जाणं, यासाठीच्या सुधारणा करत राहणं हाच त्याच्यावरचा निरंतर चालणारा उपाय आहे. पण भारतीय जनता पक्षाने त्यांची मिलीभगत होती हे सिद्ध करणं अवघड आहे. त्याचं कारण असं भारतीय जनता पक्षाची मिलीभगत असते तर 100% जागा जिंकू शकतात ना, असं होत नाही ना. असं कुठल्याच निवडणुकीत आपल्याला दिसत नाही. एक मुद्दा वेगळा त्यांचा जो आहे की 5:30 नंतर मतदान वाढलं. तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी 37 वर्ष निवडणुका कव्हर करताना कायम ते प्रमाण साधारणपणे सेम आहे. म्हणजे कसं सकाळी म्हणजे मतदानाची वेळ 7 का 8 म्हणजे ती वेरी झाली काही काळापूर्वी. पण पहिल्या 2 तासात 5% मतदान, त्याच्या पुढच्या 2 तासात ते 10 ते 15% जातं. तिसऱ्या 2 तासांमध्ये ते 20% पर्यंत जातं. मग मध्ये लंच आवर नंतर 3 वाजेपर्यंत थोडीशी गर्दी कमी होते, कडक ऊन असतं वगैरे आणि 3 ते 5 मध्ये वगैरे प्रचंड वाढतं. मग 6 पर्यंत असेल तर शेवटच्या 1 तासामध्ये रांगा लागतात. आणि आपल्याला मी वेगळं उदाहरण देतो. दैनंदिन आयुष्यात विजेचं बिल भरायचंय, लायसन्स रिन्यू करायचंय, मुलांचं डोमिसाईल काढायचंय. ह्या सगळ्या प्रश्नावर सगळ्या जनतेला माहिती असतं की 12वी झाल्यावर मेडिकल इंजिनिअरिंगला त्या डोमिसाईलचा उपयोग होतो. तरीही लोक शेवटच्या दिवशी गर्दी करतात, स्टॅम्पिड होते, चेंगराचेंगरी होते. तीच गोष्ट वीज बिल भरायला कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही, शेवटच्या दिवशी गर्दी असते. मोबाईलचं बिल भरायचंय, माणसं शेवटच्या दिवशी भरतात पळत पळत जाऊन, दंड भरायला पडायला नको म्हणून. कुठलीही गोष्ट, पोल्युशनचं प्रमाणपत्र 2 व्हीलरच्या
असं शेवटच्या दिवशी घेतात, कारण ते कल्चर झालंय. वेळच्या वेळी करणारे लोक खूप कमी असतात आणि उलट त्यांना लोक वाटत, अरे वा अगदी वेळेवर करतो आणि जणू काही गुन्हा करतो, अरे वा तुमचं सगळं वेळेवर असतं वगैरे. तर आपल्याकडे ते कल्चर आहे आणि त्यामुळेच लोक मतदानाला सुद्धा शेवटी जातात. बरं, मतदानाला शेवटी जाण्याची अन्य काही कारण आहेत ती अर्थपूर्ण आहेत. म्हणजे काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय लोक जातच नाहीत आणि त्यांच्या रांगा दिसतात शेवटी मग. तर म्हणून 5:30 नंतर वाढलेली मतं ती सगळीकडे वाढतात. अशी निश्चितपणे. कुठेतरी एकाच ठिकाणी वाढली तर असं होत नाही. तर त्यांचे आरोप जे आहेत ना, ते तांत्रिक स्वरूपाच्या आरोपाला तांत्रिक उत्तर दिलं जाईल. पण मुख्यत्वे त्यांच्या पराभवाची कारणं ही राजकीय आहेत. त्यांनी राजकारण उत्तम केलं तर काँग्रेसला चांगले दिवस येतील असं मला वाटतं. निश्चितपणे मंडळी, आपण पाहिलं असेल की या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येईल की राजकारण मग ते कुठच्या कुठच्या पातळीवरती कशा कशा पद्धतीने होत असतं, पण राजकारण हे राजकारण असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं. ते हत्तीणीचा विषय असू दे, कबुतराचा विषय असू दे, दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीचा विषय असू दे, दिल्ली भेटीचा विषय असू दे, किंवा राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा विषय असू दे, दोन्ही बाजूनी राजकारण होत असतं. राजकारण कुठे होत नसतं, राजकारण सगळ्या बाजूनी होत असतं. सर्वसामान्य जनतेने मात्र या राजकारणाच्या मागे नेमकं काय उद्देश आहे, नेमकं काय घडतं आहे, की पडद्यामागे नेमकं काय घडलेलं आहे जाणून घ्यायचं असतं. आणि जाणून घेण्याकरता आमच्यासारखे काही विश्लेषक ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते 100% खरं असेल अशातला पण भाग नाही, परंतु आम्ही आमच्या अनुभवातून हे सांगत असतो. तेव्हा हे सगळं जनतेने जाणून घ्यायचं आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कळवायचं असतं. आम्ही ज्या ज्या वेळेला नवीन नवीन विषय येतील त्या वेळेला त्या विषयांवरती चर्चा करत राहू. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवत जा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.